तर मित्रांनो, हा आहे गोल्डचा चार्ट, बघू शकता 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण गोल्डला बाय केलं आहे. तुम्हाला दाखवतो लेवल. हे बघा, इथं ही आपली बिग बुल लेवल आहे. हा बाईंग झोन आहे बिग बुल लेवलचा. मार्केट सकाळी इथं ओपन झालं होतं ह्या इथं, ठीक आहे. वर गेलं, सस्टेन नाही झालं, रिटेस्ट करून खाली आलं डाऊन साईडला. आपला एक सकाळी प्लॅन होता बाय साईडला, कितीच्या टायमामध्ये 6च्या टायमामध्ये, 6 वाजता प्लॅन होता आपल्याला इथं बाय करायचा होता. पण इथं कन्सोलेशन झोनमुळं आपण इथं बाय करणार होतो ह्या लेवलला, ठीक आहे. पण आपला काही इथं बाय झाला नाही ह्या लेवलला, कारण की ते आपली ऑर्डर जी आहे पेंडिंगमध्ये पडली होती ती टिकट झाली नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर मार्केटने इथं गेलं, हा जो पहिला जो स्विंग आहे याला रिटेस्ट करून डाऊन आलं. आणि इथं ज्या लोकांनी बाय केलं होतं ना, इथं ह्या लेवलला इथं, त्यांची लिक्विडिटी सर्व इथं असतात. मग त्यांचे स्टॉपलॉस सर्व इथं असतात. ते सर्व स्टॉपलॉस इथे हिट केले, हे बघू शकता तुम्ही. इथे हिट केले आणि इथं एक अपसाईडची रॅली बनवली. इथं काय केलं, पहिला सपोर्ट केला, वर गेलं, रिटेस्ट केलं आणि इथं हॅमर बनवून अगेन वर गेलं. आपलं टार्गेट इथं होतं, हा आपला स्टॉप लॉस होता, इथं आपली एंट्री होती आणि टार्गेट आपल्याला 1:2चा रिवॉर्ड भेटलेला आहे. तर बघू शकता तुम्ही इथं. हा एक्सएनएक्सचं अकाउंट आहे आपलं आणि हे इथं क्लोज ट्रेडमध्ये हा बघा, बघू शकता.